गुड मॉर्निंग फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला. आणि सगळ्यात आधी जाणून घेऊयात की US मार्केटमध्ये काय घडते ते. काल आपल्याकडे ट्रेडिंग हॉलिडे होता, परंतु काल US मार्केट चालू होतं आणि परवाही US मार्केट चालू होतं. परवा म्हणजेच बुधवारी संध्याकाळी जेव्हा आपलं मार्केट बंद झालं तेव्हा US मध्ये जो CPI इन्फ्लेशन डेटा आला तर तो जसं एक्सपेक्टेशन होतं त्याच्यापेक्षा जास्त आला. म्हणजे तिथली इकॉनॉमी स्ट्रॉंग आहे. म्हणजे इकॉनॉमीसाठी जरी तो डेटा चांगला असला तरी स्टॉक मार्केटसाठी तो डेटा चांगला नाही. त्यामुळे तिथलं मार्केट मोर दॅन 1% डाऊन झालं सेम डेला. मग आपल्याकडचे जे एडियाज तिथं काम करतात लाईक इन्फोसिस वगैरे सगळे डाऊनच होते. त्यानंतर काल त्यांचं मार्केट शार्पली रिकवर झालं. जेवढं पडलं त्याच्यापेक्षा जास्त रिकवर झालं. त्यामुळे तिथं पूर्णपणे बुल्सच्या ग्रीपमध्ये मार्केट आहे हे लक्षामध्ये येतं. आता एशियन मार्केट जर आपण पाहिले तर एशियन मार्केट्स ॲज युजल मिक्स आहेत, काही अप काही डाऊन. आणि ग्लोबल क्यूज जर आपण पाहिले तर सगळे स्थिर स्थावर आहेत. जो काही US मध्ये जो काही बॅड डेटा आला होता तर त्याला मार्केटनं ॲब्झॉर्ब केलेला आहे तिथल्या मार्केटनं. आणि त्यानंतर मार्केट तिथे रिकवरसुद्धा झालेलं आहे. तर या सगळ्या गोंधळामध्ये आपलं मार्केट काल बंद होतं. आता आज आपलं मार्केट सुरू आहे. तर गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करतं आहे की मार्केट ऑलमोस्ट 100 पॉईंटच्या आसपास गॅप डाऊन ओपन होईल. तर मग असं का? तर याच्यामागे दोन कारणं आहेत. तर परवा जे काही रिपोर्ट आलेला आहे US चा जो CPI डेटा आहे तर त्याचं काही हॅम्पर मार्केटवरती झालेलं आहे. आणि याच्यामध्ये गव्हर्नमेंटनी एक मोठा डिसिजन घेतला आहे. तो म्हणजे असा की फॉरेन फंड्स जे येतात FPI, फॉरेन पेन्शन फंड, तर जे मॉरिशसवरनं खास करून फंड येतात तर त्याच्यावरती आता त्यांना टॅक्स द्यावा लागणार आहे. आतापर्यंत त्यांना टॅक्स द्यावा लागत नव्हता. मग साहजिकच आहे की ही जी गोष्ट आहे तर ही मार्केटसाठी चांगली नाही. कारण जे काही स्पेशली मॉरिशसवरनं फंड्स येतात तर त्या लोकांना आता टॅक्स द्यावे लागतील. म्हणजेच काय होणार की ते लोक मोठ्या प्रमाणात आहे तो फंड सेल करतील. मग त्याला मार्केट कसं रिॲक्ट करतं हे पाहणं जास्त गरजेचं आहे. परंतु मार्केट सेलिंग प्रेशरमध्ये राहू शकतं हे आता पाहायला हवं. म्हणजेच काय की जेवढं मार्केट बुलिश वाटत होतं तर तेवढं काय आता मार्केट बुलिश तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे याचा अर्थ लगेचच प्रॉफिट बुक करायला हवा का? तसं नाही. मार्केट मे बी साईडवेज जाऊ शकतं. त्याचं कारण असं की डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन पण मोठ्या प्रमाणामध्ये बाईंग करतात. मग साहजिकच आहे त्यांनी सेल केलेला यांनी जर बाय केला आणि जर मार्केट स्थिर स्थावर झालं तर मग पुढं पाहता येईल की काय करायचं. परंतु जे अल्ट्रा बुलिश मार्केट वाटत होतं तर तसं आता राहणार नाही हे लक्षात ठेवा. यामध्ये आता गव्हर्नमेंट काय करतं, काही पुन्हा हा डिसिजन चेंज केला जातो का वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे. आता जर स्टॉक स्पेसिफिक सांगायचं झालं आपल्या इंडियन मार्केटमध्ये आज, तर आज पहिला रिझल्ट येतोय तो म्हणजे TCSचा. तोही आज मार्केट बंद झाल्यानंतर येतोय. म्हणजेच काय याचा इमिजिएट इम्पॅक्ट पाहायला भेटणार नाही, कारण 2 दिवस पुन्हा मार्केट बंद आहे. त्यामुळे याचा इम्पॅक्ट तुम्हाला सोमवारीच पाहायला भेटेल पूर्ण IT सेक्टरवरती. परंतु TCS ही सगळ्यात मोठी कंपनी आहे. त्यांनी जर चांगला रिझल्ट डिक्लेअर केला तर त्याच्यानंतर लगेचच इन्फोसिस रिझल्ट डिक्लेअर करणार आहे. म्हणजेच काय की याचा चांगला आणि वाईट दोन्ही इम्पॅक्ट हा इन्फोसिसवरती मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता US मध्ये ADR आहे की जो आज संध्याकाळी ट्रेड करेल. म्हणजेच काय इन्फोसिसचा जर TCSने चांगले रिझल्ट डिक्लेअर केले तर तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट हा लगेचच US मार्केटमध्ये जो तिथे इन्फोसिस ट्रेड करतोय त्याच्यावरती पाहायला भेटेल. म्हणजेच तुम्हाला आज इन्फोसिसच्या ADRवरती लक्ष ठेवायला हवं US मार्केटमधल्या. याचा तुम्हाला चांगल्यापैकी अंदाज येईल की सोमवारी काय होऊ शकतं ते. तर मित्रांनो, IT चांगले रिझल्ट्स द्यावेत अशी अपेक्षा आहे. त्याच्यामागचं कारण काय तर US मध्ये आलेला CPI डेटा. म्हणजेच काय की US मध्ये CPI डेटा हा इकॉनॉमीच्या फेवरमध्ये आहे. म्हणजेच तिथे इन्फ्लेशन थोडं वाढलेलं आहे. याचा अर्थ काय की तिथल्या लोकांची स्पेंडिंग पॉवर, खर्च करण्याची ताकद ही वाढलेली आहे. मग याचा अल्टिमेट इम्पॅक्ट काय होणार की जे काही कॉर्पोरेट आहेत तर ते त्यांचा सेल चांगला होणार आणि त्यांचे रिझल्ट हे अपेक्षेपेक्षा चांगले येण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय की CPI डेटा जरी खराब आलेला असला तरी कॉर्पोरेट रिझल्ट चांगले येण्याची शक्यता आहे. त्यामुळे तर पाहूयात आज काय घडतंय ते. तुम्ही TCS आणि इन्फोसिस दोन्ही स्टॉक्सवरती लक्ष ठेवून राहा. आज काही ना काहीतरी घडू शकतं असं मला वाटतं. बाकी मग मार्केट आता गॅप डाऊन ओपन होतं आहे. त्यामध्ये पाहायला लागेल की मार्केट कुठपर्यंत रिकवर होतं की शार्पली रिकवर होऊन पुन्हा बंद होतं, काय घडतं आहे हे पाहावं लागेल. म्हणजे आता ग्लोबल क्यूज काल मार्केट बंद असल्यामुळे फॅक्टर इन झालेले नाहीत.
तर ते आज होतील. तर पाहूयात काय होतं आहे आज मार्केटमध्ये. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच चांगला वाटला असेल. ट्रेडिंग करण्यासाठी, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगी पडत असेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही अजूनही जर डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे अपस्टॉक्सची, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही आत्ताच आपलं फ्री ऑफ कॉस्ट डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.